सर्वांना नमस्कार। शेवटच्या व्हिडिओ सत्रात आम्ही IC 7490 डिकेड काउंटर, IC 7447 7 सेगमेंट ड्रायव्हर आणि 7 सेगमेंट डिस्प्लेच्या पिन तपशीलांवर चर्चा केली आहे की त्यांच्यामध्ये कनेक्शन कसे करावे। सत्र सुरू ठेवण्यासाठी आम्ही IC 7447 7 सेगमेंट ड्रायव्हर आणि 7 सेगमेंट डिस्प्लेच्या कनेक्शन बनवणार आहोत आणि त्यांचे ऑपरेशन कार्यान्वित करणार आहोत। 7 सेगमेंट IC ड्रायव्हरला 7 सेगमेंट डिस्प्लेसह कनेक्ट करणे। 7 सेगमेंट IC ड्रायव्हर 74LS47 मधील पिन क्रमांक 13, 12, 11, 10, 9, 15 आणि 14 ओळखा, ज्याचा उपयोग सर्किटमध्ये दर्शविल्याप्रमाणे 220 ओहम प्रतिरोधकांच्या सहाय्याने आउटपुटला 7 सेगमेंट डिस्प्लेशी जोडण्यासाठी केला जातो। आकृती IC 74LS47 चा पिन 13 ला A टर्मिनलसाठी 7 सेगमेंट डिस्प्लेच्या पिन 7 ला कनेक्ट करा। B टर्मिनलसाठी IC 74LS47 च्या पिन 12 ला 7 सेगमेंट डिस्प्लेच्या पिन 6 ला कनेक्ट करा। IC 74LS47 च्या पिन 11 ला C टर्मिनलसाठी 7 विभागातील डिस्प्लेच्या पिन 4 ला कनेक्ट करा। D टर्मिनलसाठी IC 74LS47 च्या पिन 10, 7 खंडातील डिस्प्लेच्या पिन 2 ला कनेक्ट करा। IC 74LS47 च्या पिन 9 ला E टर्मिनलसाठी 7 सेगमेंट डिस्प्लेच्या पिन 1 ला कनेक्ट करा। IC 74LS47 च्या पिन 15 ला F टर्मिनलसाठी 7 विभागातील डिस्प्लेच्या पिन 9 ला कनेक्ट करा। IC 74LS47 च्या पिन 14 ला G टर्मिनलसाठी 7 सेगमेंट डिस्प्लेच्या पिन 10 ला कनेक्ट करा। 7 सेगमेंट LED मध्ये पिन 3 आणि 8 कनेक्ट करा आणि 5 व्होल्ट पॉवर सप्लाय VCC शी कनेक्ट करा। डिजिटल ट्रेनर किट मधील आउटपुट LEDs मधून कोणतेही 4 LEDs निवडा आणि त्याला QA, QB, QC आणि QD असे नाव द्या। सर्किट आकृतीत दर्शविल्याप्रमाणे IC 74LS47 च्या पिन 12, पिन 9, पिन 8, पिन 11 ला अनुक्रमे QA, QB, QC आणि QD शी जोडा। अंमलबजावणी +5 व्होल्ट नियंत्रित DC वीज पुरवठा चालू करा। पिन 14 वर इनपुट वर एक क्लॉक पल्स लावा आणि आउटपुट लॉजिक पातळी रेकॉर्ड करा। IC 74LS90 च्या आउटपुटचे निरीक्षण करा। सलग क्लॉक पल्स इनपुटसाठी आउटपुट लॉजिक लेव्हल्सची पडताळणी करा आणि टॅब्युलेशन मध्ये दर्शविल्याप्रमाणे इनपुटवर प्रत्येक क्लॉक पल्स दिल्यानंतर आउटपुट QA, QB, QC आणि QD ची स्थिती पहा। क्लॉक पल्स 0 आउटपुट 0 0 0 0, क्लॉक पल्स 1 आउटपुट 0 0 0 1, क्लॉक पल्स 2 आउटपुट 0 0 1 0, क्लॉक पल्स 3 आउटपुट 0 0 1 1, क्लॉक पल्स 4 आउटपुट 0 1 0 0, क्लॉक पल्स 5 आउटपुट 0 1 0 0, क्लॉक पल्स 6 आउटपुट 0 1 1 0, क्लॉक पल्स 7
output 0 to 1 to 1 to 1. Clock pulse 8, output to 1 0 0 0. Clock pulse 9, output to 1 0 0 to 1. त्याचप्रमाणे 7 सेगमेंट डिस्प्लेच्या आउटपुटचे निरीक्षण करा. क्लॉक पल्स 0 LED डिस्प्ले आउटपुट 0. क्लॉक पल्स 1 LED डिस्प्ले आउटपुट 1. क्लॉक पल्स 2 LED डिस्प्ले आउटपुट 2. क्लॉक पल्स 3 LED डिस्प्ले आउटपुट 3. Clock pulse 4 LED display output 4. Clock pulse 5 LED display output 5. Clock pulse 6 LED display output 6. Clock pulse 7 LED display output 7. Clock pulse 8 LED display output 8. Clock pulse 9 LED display output 9. आशा आहे की आता तुम्ही सिंक्रोनस डिकेड काउंटर तयार करण्यात आणि तपासण्यात सक्षम व्हाल. सिंक्रोनस डिकेड काउंटर कसे तयार करावे आणि चाचणी कशी करावी यावरील या सत्राचा समारोप होतो. धन्यवाद.